हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड नमस्कार अँड वेलकम बॅक टू विद्याज वर्ल्ड. सो पहिले आपण आपला चाय फिनिश करूयात. आज काय स्पेशलमध्ये मी ट्राय करते आहे हा रेडीमेड उडदाच्या पापडाचा आटा, म्हणजे उडदाच्या पापडाच्या आट्यापासून पापड. मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते, मी कधी ट्राय नाही केलं आहे हे पापड. सो रामबंधूचं आहे हे पापड आटा. त्याच्या मागे त्याची रेसिपी म्हणजे कसं बनवायचं ते सुद्धा दिलेलं आहे, तर ते बघून मी आज पहिल्यांदा हा ट्राय करणार आहे. तर मी पहिल्यांदाच आज हा ट्राय करून बघणार आहे उडदाच्या पापड. तर मग आज मी तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी हे पापड कसे करणार आहे. डाळीचे पापडसुद्धा मी करणार आहे, पण ते माझ्या एकटीच्या बस की बात नाही आहे. त्याच्यासाठी डाळ वाटून कुटून त्याचं बरंच मोठी प्रोसेस आहे. तर हे मी पॅकेट जे आहे ते त्याची प्राईस, ते कसं बनवलं ते सगळं मी व्हिडिओच्या शेवटला एंडला, त्याच्यापासून किती पापड वगैरे होत आहे ते सगळं मी सांगणार आहे. तर पहिले आपण सुरुवात करूयात की ह्याचं जे पीठ आहे ते मळून 30 मिनटे बाजूला ठेवायचं. तर मी आता ह्याचं पीठ मळते आणि ते 30 मिनटासाठी बाजूला ठेवते. त्याच्यानंतर माझी आजची घरातली सगळी कामंसुद्धा पेंडिंग आहेत. तर मला आज मी काय आवरलेलं नाही आहे, तर आज मला ते सगळं आवरून मग मी ह्या पापडांकडे लक्ष देणार आहे. हे कच्चे चिक्कू आहेत, मला चिक्कू खूप आवडतात. चिक्कूचा मिल्कशेक पण खूप छान होतो, एकदा दाखवेल करून चिक्कूचा मिल्कशेक. तर आता मी पहिले करते पापडाचा आटा रेडी. स्टे ट्यून. खरंच वास म्हणजे पापडाचा म्हणजे मसाला वगैरे त्याच्यामध्ये उघडल्या वास तर खूप छान आला आहे. सो आता आपण मळून घेऊया. अंगठ्या काढून घेते सगळं पीठ अंगठ्यामध्ये. कॉर्नफ्लॉवर सारखं वाटतं हे पीठ, सेम कॉर्नफ्लॉवर. देवा चांगलं होऊ दे, आता सगळी वाट लागेल. पहिल्यांदा मी ट्राय करते असलं पापडाचं. काय ह्याच्या आधी मी बाहेरूनच पापड बनवून घ्यायचे किंवा मम्मी वगैरे बनवायची. आज मी ट्राय करते. वास तर एवढा भारी येतोय ना, खरंच पाणी टाकल्यावर पण जाम भारी वास येतोय. बघूयातच कसे होतात हे पापड. खूप जण करतात ह्या रेडीमेड पिठाचे पापड, ह्याला म्हणजे जास्त चेचावं नाही लागत असं बोलतात. आता चिकट व्हायला लागले. हसू नका. तर आता 30 मिनटं जवळजवळ 1 तास झालेला आहे हे पीठ आपण साईडला ठेवून. तर आता मम्मीला फोन केला तर मम्मीने एक जुगाड सांगितला आहे. तर माझ्याकडे मोठा खलबत्ता तर नाही आहे, तर ह्याच्याने मी असं ह्याला थोडं थोडं चेचणार आहे. करायला तर आता इथं मी छोटे छोटे पार्ट्स करून घेतलेत, मी तुम्हाला दाखवते. तर आता हे असे छोटे छोटे पार्ट्स मी केलेत. आयु थांब 1 मिनटं.
एकच मिनटं. तर आता माझ्याकडे मोठा खलबत्ता तर नाही आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये हे थोडं थोडं चेचून घेणार आहे. तसं हे रेडीमेड पीठला जास्त चेचावं नाही लागत, पण आता आपल्याला चांगलेच पापड करायचे तर थोडंसं मी चेचून घेते. ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायला पाहिजे. लावलं होतं खाली काहीतरी कपडा. अरे जरा मला ह्याच्या खाली कपडा दे ना, ह्याच्या खाली ठेवायला. बघ जरा तिथे कुठेतरी बघ ना तिथे. चालतं तसा दे. थँक्यू. काय केलं तू काल आजीकडे? हा झोप नाही आली का? नाही झोप आली तिथे? आली का? तर आता मी सुरुवात केली आहे पापड लाटायला. इथे आता मम्मी पण आले. मम्मी आता गोळ्या पाडतीये. मम्मी पीठ कसं झालंय? चांगलं झालं नेहमीपेक्षा. म्हणजे आपण उडदाची डाळ आणतो त्याचे बनवतो तसंच झालंय सेम की चांगलं झालं? त्याच्यापेक्षा चांगलं झालंय? मग चांगले होतील पापड? चांगले. तर आता आम्ही हे लाटून तळून बघूया. हा तेच आता लाटून तळून मोजून सगळं आम्ही करून आता सध्या पहिले आपण आता पापड करून घेऊ. तर समीक्षा पण आले पापड लाटायला. तर आता आम्ही तिघी जणी मिळून पापड लाटणार आहोत. मला द्या. मी काय सांगते? पापड इथे झालेले आहेत. आणि ही बघा मध्येच उठले पापड लाटता लाटता तिला आलाय कंटाळा. आणि पापड पण लाटले आहेत का पिठात खेळले काही समजे नाही. बेडरूम मध्ये विहा झोपले आणि आता तिला खोकला येतोय. एकदा आपण चेक करून येऊया. झोपले ते अजून पण खोकला येतोय तिला. चला चला पटापट. समीक्षा बसा. चला लवकर लाटा पापड. आता पापड आमचे करून झालेले आहेत. हे आहेत पापड. पापड मी आत्ताच जस्ट मोजलेत. जास्त लहान आणि जास्त मोठा नाही, तर आम्ही बघा मीडियम साईजचा पापड केलाय. म्हणजे तेला विहा उठले तर विहा इथं बोलते मध्ये मध्ये. काय काय पापड खाणार? खाणार पापड? आई पण खाणार. थांब एक मिनिट. एकच मिनिट. तर हे असे मीडियम साईजचे पापड केलेत. तर 1 किलोच्या पिठामध्ये 175 आमचे पापड झाले. तर आम्ही पापड जो आहे तो जास्त पातळ नाही लाटला आहे. आम्हाला जाडसरच पापड खायला आवडतात, त्यामुळे थोडंसं आम्ही पापड जे आहेत ते थोडे असे थिक ठेवलेत. खूप जास्त पातळ मग ते बाहेरचे पापड असतात तसेच होतात, त्याच्यामुळे आम्ही हे थोडे जाडसर पापड लाटलेले आहेत. तर 1 किलोच्या पिठामध्ये 175 पापड हे आमचे झालेले आहेत. काय काय बोलते? काय दे काय? आई सांग कसे झाले पापड? छान. म्हणजे आता आपले मोजलेत मी तर 175 झालेत पापड, बरोबर? म्हणजे आता आपण डाळ वगैरे आणली तर त्याचे किती होतात 1 किलोमध्ये? होतात 80-90, म्हणजे 180-90 180-90 पापड होतात. हे 175 जाड लाटले ना आपण. हा, मग जाड लाटले म्हणून ते 175 झालेत. नाहीतर मग हे सुद्धा 25 वाढले. 200च्या आसपास पापड जर पातळ लाटले असते किंवा छोटे. काही काही पापड आहेत ते मोठे लाटलेत, काही काही पापड आहेत ते छोटे लाटलेत. तर छोटे पापड लाटण्याचं कारण असं की छोट्या कढईमध्ये किंवा कमी तेलामध्ये सुद्धा ते आपण तळू शकतो, म्हणून आम्ही छोटे पापड लाटले.
आपण आधी डाळ आणू 1 किलो. हा. किती होतात बघू. हा. मग आता आम्ही 1 किलो 2 किलो करू ना, 1च हा. किलोची डाळ आणण्यापेक्षा. 2 किलो डाळ तर आणू. 2 किलो डाळ आणून त्याचे सुद्धा पापड करून बघणार आहोत की किती होतात आणि कसं म्हणजे काय होतं असं ते. तसं हे 1 किलोचं पॅकेट ह्या सगळे पापड नको हे करू. तर मी आता एक एक पापड इथं गोळा करते. तर हे 1 किलोचं पॅकेट जे 230 रुपयाचं आहे. आणि आता डाळीचा रेट काय आहे वगैरे त्या हिशोबाने आपण कंपॅरिझन करूयात की कोणते पापड आपल्याला परवडतात आणि कोणते पापड किती होतात. तर हे जे पापड आहेत ते आता आपण तळणार पण आहोत थोड्या वेळाने. तर तळल्याच्या नंतर त्याची टेस्ट आणि कसे होतात ते पण मी तुम्हाला सांगेन. आला का बघ, बघ दादा आला का. आया ना आला क्लासवरून. झालं छान छान स्टडी. झाला केलं, बोलला सगळं. काय बोलला. चिके जिके आहे. आणि खाऊ काय आणला. हे पापड बनवले मी. मी एकटीने बनवले, ह्या दोघी झोपलेल्या. ए चिक्की भेटली काय. 2-3 नारळाच्या बॉटल्या आणि एक लिचीची ज्यूस खाली ठेव बघू दे काय काय आणलं. आणि चिक्क्या. गार नाही ना जास्त. तिला बिना लागायला आणलाय. येते की तुझा बिना. हा तो घे तुझा, हा घे, हा बिया घे. ह्या चिक्की आणल्या. बिना गार. तुझा ग्लास आण. आया त्या बाबा तू हा पिणार आहेस. गार नाही ना. त्याचा हे कुठे स्ट्रॉ कुठे आहे. हा स्ट्रॉ नाही दिला. आता हे कसं काढायचं. तुला क्लास मध्ये पाहिजे. बस खाली बस माऊ. इथं बस अशी दीदी देते बस. बस. दीदी देते. हा. 2 बॉटल वेगळ्या वेगळ्या काढ. त्याच्यातली नव्हती. वेगळ्या दिल्या. माझा होत मला ती नको. माझाच आहे. माझाच आहे, बॉटल वेगळी आहे फक्त. माझाच आहे. दोन्ही 35 वालाचे. तो गुट्टा असतो. विया कशी वाट बघते बघा. वियाला दे पहिले. वेळचं तो का? म्हणजे तो वाला असून तुला. विया काय आहे. काय आहे खोला. काय आहे. ज्यूस ज्यूस. मम्माचा ज्यूस. ऐक बाई, नाही उघडत. खाली बसून पी. हे नाही उघडत. बघू आणि इकडे खाली बसून पी. ती सुरी द्या. तर वियाची बॉटल खोलतच नाहीये. विया वाट बघते. विया तुला नाही 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 हाय. हा. दीदीला माग. हा. दे. दो ज्यूस तू दे. हा पण पिणार आहेस. नाही सर्दी झाली तुला. हा एकच. हा नाही प्यायचा तू. थोड्या वेळाने पी, थोड्या वेळाने म्हणजे थोडं हे होऊ दे. गरम गरम होऊ दे. तर मी यातला पी थोडा. थोडं गरम होऊ दे. नहीं खुल रहा है. दे ग दीदी. दो. ज्यूस दे ज्यूस. दीदी ज्यूस दे. काय झालंय त्याला. अगं, फिरतच नाहीये. आय सुरी आय सुरी. हा सूर्य आणून कंटाळला. दारवाडी सुरी आड वर वाट्यावर आहे का बघ. 5 वाली चिक्की आणली. 5 वाली. एक. बाई आहे. विया की बोतल नहीं डूबी. इसकी बात में समझदार नहीं है. विहाला ज्यूस नो. येस. विहाला ज्यूस नो. आता काय करायचं. नाही बघी बघी. ज्यूस नाही विहाला. अरे मी याला बाटल आखी. नो ज्यूस नो. आता आई देणार गो. आई देणार. काय द्या? सुटलं. वाव, धर. वाव. हा, पी. पी. वाव, पी. 13 14 आहे चिक्की.
मी करणार हातली बॉटल संपला. तर पापड आता इथे तळलेले आहेत. आता तुम्हीच खाऊन बघा, माझा उपवास आहे. समीक्षा बघ खाऊन. तर हा बघा असा जाड, मी जे बोलते ना मला असा जाड पापड आवडतो, एकदम पातळ पापड मला आवडत नाही, म्हणून आम्ही पापड जाड लाटलेत. आणि बघ बेटा कसा लागतोय खाऊन. पापड खा पहिले. मस्त झाला. सगळं व्यवस्थित आहे. आयन कसा आहे. तू चांगलंच बोलणार. तू सांग कसा आहे. छान. मीठ बीठ सगळं बरोबर. मस्त झाला. काय बोललीस तू. खुसखुशीत झाला. खुसखुशीत झालाय. काय काय झालंय. हे पापड आहे ना हा. 124 झाले. अच्छा 126 नाही. हा तर पापड चांगले झालेले आहेत. आम्ही जाडसर पापड केलेत. तर 175 ते 180 पापड होऊ शकतात तुमचे. आता बघा तुम्ही त्या हिशोबाने. असे डाळीचे आपण करतो ते 200च्या आसपास होतात ना. हां तर 20-25 पापडांचा डिफरन्स येतोय. आणि सुरुवातीला तुम्ही माझं पीठ मळताना काय खाली बस 2 मिनटं. वाळल्यावर ते अजून फुलती. वाळले नाही अजून एवढे वाळले नाही आहेत नीट. ओके तर मग आता पापड बनवून तळून खाऊन सुद्धा झालेले आहेत. माझा उपवास होता त्यामुळे मी काही पापड खाल्लेला नाही आहे. मी रात्री पापड खाऊन बघेल. आणि मग काय करायचं पुढच्या टायमाला, हेच बनवायचे की डाळीचे बनवायचे. डाळीचे बनवून बघायचे. डाळीचे पण बनवून बघायचे. तर आम्ही डाळीचे पण बनवून बघणार आहोत. आणि हे पण बनवू शकतो ना, म्हणजे जर खाण्याच्या ह्याच्यामध्ये बघाल तर चवीला हे त्याच्यापेक्षा जास्त चांगले वाटतात. मसाला वगैरे सगळं व्यवस्थित असल्यामुळे डाळीच्या केलेल्या पापडांपेक्षा हे पापड चवीला क्रंची क्रिस्पी आणि टेस्टी पण आहेत. तर मग आजचा ब्लॉग हा इथेच फिनिश करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगून ठेवते की आम्ही आता पुढचा जो ब्लॉग आहे तो करणार आहोत मिरचीचा मसाला. मिरची आणून मी अजूनपर्यंत कधी ट्राय केला नाही आहे, पण ह्यावेळेस फर्स्ट टाईम मिरची मसाला आम्ही बनवणार आहोत. तर तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा.